नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी चा जो नवीन अभ्यासक्रम बदललेला आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी. तर त्याच्यामध्ये गणित हा आपला विषय आहे आणि गणित विषयामध्ये प्रकरण क्रमांक 2 मधला जो सराव संच 2.1 आहे, तर तो सराव संच 2.1 आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर सराव संच 2.1 मध्ये जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? सोबतची आकृती पहा आणि खालील दिलेल्या संबोधांची नावे लिहा. तर ही आकृती बघायची आहे आणि याच्यात आपल्याला काय करायचे आहेत? नावं लिहायची आहेत. जसं की पहिला आहे बिंदू. तर याच्यामध्ये कुठले कुठले बिंदू आहेत? तर बिंदू डी आहे. हा बिंदू म्हणजे एक डॉट फक्त. तर ओ आहे, सी आहे, ए आहे, बी आहे. तर लिहायचं कसं त्याची नावं? तर बिंदू हा शब्द लिहायचा. तर बिंदू ए लिहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर दुसरं बिंदू बिंदू असं आधी लिहायचं. बिंदू बी. त्याच्यानंतर आता मी इकडे खाली लिहितो बिंदू बिंदू सी. त्याच्यानंतर बिंदू ओ. आणखीन काय लिहू शकाल तुम्ही? तर ही दोन नावं लिहा. बिंदू ई आणि बिंदू डी. तर ही सगळी नावं त्याच्यामध्ये लिहा. म्हणजे बिंदू सगळे आहेत ते काय होतील? तुम्ही लिहून काढू शकता. पहिल्याचं उत्तर तुम्हाला मिळालं. आता दुसरं जे आपल्याला शोधायचं आहे ते आहे रेषाखंड. आता रेषाखंड म्हणजे काय? तर रेषेचा कुठलेही दोन असे अंत्यबिंदू आपण ठरवले, तर ज्याला असे दोन अंत्यबिंदू असतात त्याला काय म्हणतो आपण? रेषाखंड. मग आता तुम्ही यातले कुठले कुठले घेऊ शकता? तर तुम्ही हा एक घेऊ शकता. कुठला रेषाखंड घेऊ शकता? रेषाखंड असं लिहायचं. रेषाखंड ओ ई. किंवा रेषाखंड अगदी सगळ्यात मोठा हा रेषाखंड बी पासून डी पर्यंत. त्याला तुम्ही थोडक्यात रेख पण म्हणू शकता. म्हणजे रेषाखंड म्हणण्याऐवजी शॉर्टमध्ये काय म्हणा? रेख डी बी असंही म्हणू शकता. त्याच्यानंतर रेख ओसी एवढाच भाग. रेख ओसी. किंवा तुम्हाला एखादं वाटलं हा रेख समजा ओ ए एवढाच भाग. रेख ओ ए. तर अशी सगळी नावं तुम्ही लिहू शकता. रेख असं लिहायचं आणि त्याच्यामध्ये ती नावं सगळी लिहिता येतील. तर ही नावं सगळी तुम्ही लिहून घ्या वहीमध्ये. त्याच्यानंतर पुढं किरण जो आहे तो आता त्याची नावं बघायची आहेत. तर किरणमध्ये काय असतं? तर याच्यात किरणमध्ये किरणाची आकृती अशी असते. एका साईडला अंत्यबिंदू असतो आणि दुसऱ्या साईडला काय असतं? असं हे बाणचिन्ह असतं. तर किरण कुठले कुठले येणार? तर ओ पासून सगळ्यात समजा आपण स्टार्ट केलं तर इकडच्या बाजूला असं हे बाणचिन्ह आहे. तर काय लिहू शकता तुम्ही? किरण ओ ए असं लिहू शकता. दुसरं किरण ओ बी. किरण ओ बी. किरण ओ सी. किरण ओ सी. त्याच्यानंतर किरण ओ डी. किरण ओ डी. तर अशी नावं तुम्ही काय करू शकता? त्याच्यामध्ये लिहू शकता. आता ही सगळी नावं नोंद करून घ्या. त्याच्यानंतर एकरेषीय बिंदू पुढचा जो भाग आहे तो आपल्याला बघायचा आहे. तो आहे एकरेषीय बिंदू लिहायचे. एकरेषीय म्हणजे एकाच रेषेवर असणारे. आता बघा इथे डी आहे, ई आहे, ओ आहे, बी आहे. तर हे सगळे बिंदू तुम्हाला काय दिसणार आहेत? इथं एकाच रेषेवर दिसणार आहेत. म्हणजे या रेषेवर तुम्हाला ते दिसणार आहेत. कुठले कुठले बिंदू? डी, ई, ओ, बी. तर हे सगळे काय आहेत? एकाच रेषेवर आहेत. मग एकरेषीय बिंदू असं लिहायचं. एकरेषीय बिंदू डॅश करून पुढे लिहायचं. एकरेषीय बिंदू मध्ये कोण कोण येणार? बी, ओ, ई. प्रत्येक ठिकाणी हवं तर लिहा. बिंदू बी, बिंदू ओ, बिंदू ई, बिंदू डी. बी, ओ, ई, डी. तर हे तुम्ही काय म्हणू शकता? एकरेषीय एकाच रेषेवर आहेत. अगदी आणखीन हवे असतील तर बिंदू ए आणि बिंदू ओ हे सुद्धा एकाच रेषेवर आहेत. ओ आणि सी हे सुद्धा एकाच रेषेवर आहेत. तर एकाखाली एक लिहू शकता. एवढं एक लिहिलं तरी पुरेसं आहे. आता रेषांची नावं लिहायची आहेत. तर रेषा म्हणजे काय? ज्याच्या दोन्ही बाजूला बाणचिन्ह असतं. तर कुठली रेषा लिहू शकता तुम्ही? तर याच्यामध्ये ही रेषा लिहू शकता. कुठली? रेषा बी डी. किंवा त्याचं नाव तुम्ही रेषा बीई, ई ओ असं जरी लिहिलं तरी चालतं. रेषा बी डी असं मी नाव लिहिलेलं आहे. तर हे तुम्ही लिहू शकता. नैक रेषीय बिंदू म्हणजे एकाच रेषेवर नसणारे. तर नैक रेषीय बिंदू लिहिताना कसे लिहिता येतील? तर ते इथं घेऊया. आधी असं लिहायचं नैक रेषीय बिंदू म्हणजे एका रेषेवर नसणारे बिंदू. तर एका रेषेवर नसणारे कुठले कुठले बिंदू येतील? तर बघा बिंदू ए, ओ आणि हा सी. तर हे वेगवेगळ्या म्हणजे एका रेषेवर नाही आहेत. ए आणि ओ आहे पण सी दुसऱ्या रेषेवर आहे. तर कुठले कुठले येणार? बिंदू नैकरेषीय बिंदू, बिंदू ओ, ए आणि सी. किंवा समजा मी असं लिहिलं बिंदू ओ,
बी बी ओ आणि सी. तर हे सुद्धा नैक रेषे आहेत. बिंदू बी ओ आणि सी किंवा ई ओ ए. बिंदू ई ओ ए. हा ई ओ ए म्हणजे असा आकार तयार होतोय हा ई ओ आणि हा साईडला असणारा ए. ते एका रेषेवर नाही आहे. तर अशा प्रकारे ही नावं सगळी आपण लिहिली. आता पुढचा प्रश्न बघूया आपण. हे सगळं नावं लिहून झाल्यानंतर त्याचा पुढचा आहे खालील आकृत्या ज्या आहेत त्या काढा. तर पहिला तुम्हाला काय करायचं आहे, रेषा बीटी काढायचंय. तर याची पहिल्यांदा मी आकृती सांगतोय. तर रेषा बीटी असे दोन्हीकडे बाण काढायचे. काढताना दोन्हीकडे बाण काढायचे आणि त्याच्यावर दोन बिंदू घ्यायचे. एक इथं बी आणि दुसरा इथं टी घ्यायचा. हा म्हणताना काय म्हणायचं त्याला, रेषा बीटी. तर ही पहिल्याची आकृती झाली. दुसरं काढायचंय तुम्हाला किरण डीई. तर एक पॉइंट असा फिक्स करायचा आणि इकडं ॲरो काढायचा. तर पहिलं नाव डी आलं पाहिजे, लक्षात ठेवा, कारण तोच त्याचा आरंभ बिंदू आहे डी. आणि मग इकडं तुम्ही काय लिहू शकता, जिकडे बाणचिन्ह आहे तिथं ई लिहू शकता. म्हणजे ही दुसऱ्याची आकृती झाली किरण डीई. रेख एमपी म्हणजे रेषाखंड एमपी काढायचा. तर आता याची आकृती मी इथंच सांगतोय. तर असे दोन्हीकडे काय करा, अंत्यबिंदू काढा, इकडं आणि इकडं. तर इकडच्या अंत्यबिंदूला यम म्हणा आणि इकडच्या अंत्यबिंदूला पी म्हणा. तो झाला रेख एम पी. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काढायचा आहे रेषा वाय. तर रेषा वाय काढताना तुम्हाला काय करावं लागेल, अशी एखादी कुठलीही रेषा काढा, किती लहान मोठी काढा आणि एका बाजूला त्याला नाव द्या वाय. रेषा वाय आणि बिंदू एम. तर फक्त असा डॉट काढायचा आणि त्याला यम नाव द्यायचं. बिंदू म्हणजे फक्त काय येणार, डॉट. मी थोडासा मोठा दाखवला, तुम्ही अगदी डॉट दाखवला तरी चालेल. तर ह्या सगळ्या आकृत्या काय करायच्या, त्याच्यामध्ये काढायच्या. त्या काढल्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न जो आहे तो आहे खालील बाबी स्पष्ट होतील अशा आकृती काढा. तर याच्यामध्ये पहिलं तुम्हाला दाखवायचं आहे, बिंदू पी हा रेख ए बी वर आहे. तर रेषाखंड ए बी काढायचा. रेषा आणि रेषाखंड मधला फरक समजा. रेषा म्हटलं तर असं आणि रेषाखंड म्हटलं की आता आपण खाली काढलाय तो. तर त्याला नाव काय द्यायचं, ए बी. आणि त्याच्यावर कुठला बिंदू घ्यायचा, बरोबर त्याच्या वर पाहिजे, वर म्हणजे त्या रेषाखंडावर पाहिजे. वरच्या बाजूस किंवा खाली असं नव्हे, बरोबर त्या रेषाखंडावर बिंदू पी. तर ही आकृती पहिल्यासाठी काढू शकता. दुसऱ्यासाठी काय आहे, तर रेषा यम काढायचे. रेषा एम, एम असं बाजूला नाव द्यायचं. रेषा यम वर दोन बिंदू आहेत. पहिला आहे ई आणि दुसरा बिंदू आहे एफ. तर ई आणि एफ काढायचा. पण बिंदू डी रेषा यम वर नाही, म्हणजे एक तर तो वरच्या बाजूला असेल इकडं किंवा तुम्ही खाली काढू शकता, कुठेही काढा. तर मी वरच्या बाजूला काढतोय तो. ओके, इथे वरच्या बाजूला. तर तिथं नाव काढलं मी डी. वरच्या बाजूला मी काढला. किरण ओपी आणि किरण ओ क्यू काढा. आता याची आकृती मी इथे काढतोय. इथे खालच्या बाजूला तुम्हाला काढून दाखवतोय याची आकृती. किरण ओपी. तर तो मी इकडं ओ आणि इकडं काय ठेवला, पी. ओपी काढला. आणि किरण ओ क्यू, ओ तिथेच ठेवायचा आणि या साईडला काढला मी ओ क्यू. तर अशी त्याची आकृती काढू शकता. ओके, तर अशा प्रकारे काय करायचं आपण, हे पूर्ण करायचं. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. सोबतच्या चित्रातील रांगोळीतून बिंदू, रेषाखंड आणि प्रतल दाखवा. तर त्याच्यात काय करू शकता तुम्ही, बिंदू दाखवायचा असेल तर कुठला पण एक बिंदू घ्या, त्याला बिंदू ए म्हणा. इथं एखादा काढला मी समजा, इथं त्याला नाव दिलं बिंदू बी. तर इथं साईडला लिहू शकता आकृतीमध्ये. हे सगळं परत काढायचं आणि बिंदू ए लिहायचं, बिंदू बी असं उत्तरामध्ये लिहायचं. बिंदू दाखवले. त्यानंतर रेषाखंड. आता रेषाखंड काढताना समजा मी इथं एक घेतला, थोडंसं वेगळ्या रंगाने दाखवूया. इथं समजा मी घेतला हा एक बिंदू आणि हा एक. तर हे जर दोन्ही जोडले तर काय झालं, सी डी. तर रेषाखंड, रेषाखंडाला आपण शॉर्टमध्ये काय लिहितो, रेख सी डी. आणि प्रतल दाखवताना आपण काय करतो, हे असं दाखवतो. असं दाखवलं तरी चालेल आणि त्याला नाव द्या काय, प्रतल ई. प्रतल ई. आता प्रतल हे काय सगळीकडे अनंत असतं, पण आणि दाखवताना असे ॲरो दाखवा, म्हणजे चारी बाजूनी तो अनंत आहे. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्ही प्रतल सुद्धा त्याच्यात दाखवू शकता. तर त्याच्या पुढचा प्रश्न आहे, भारताचा नकाशा आराखड्यावर 4 महत्वाच्या ठिकाणी बिंदूंनी दर्शवले आहे. या ठिकाणांना जोडणाऱ्या शक्य तितके रेषाखंड काढायचे. आता याच्यामध्ये त्यांनी शहराच्या ठिकाणांची नावं दिलेली आहेत. मुंबई दिलंय, दिल्ली दिलंय. तर इथे मुंबई इथे आहे, बरोबर. तर इथे दिल्ली आहे, इथे कलकत्ता दिलंय आणि इथे चेन्नई दिलंय. तर त्या कशा दाखवू शकतो आपण, तर मुंबईपासून तिन्हीकडे जोडा. 1, 2, 3 म्हणजे मुंबईच्या किती झाल्या, 3. त्याच्यानंतर दुसरं दिल्लीच्या
आता मुंबई दिल्ली आपण ऑलरेडी जॉईन केलं, ते चेन्नईला 1 झाला आणि कलकत्त्याला 1, म्हणजे 3 अधिक 2 झाले आणि शेवटचं चेन्नई आणि कलकत्ता यांना जोडणारा 1, म्हणजे टोटल किती झाल्या? 3 आणि 2 5 आणि 1 6, तर एकूण 6 रेषाखंड काढता येतील असं वाक्य लिहा आणि ही आकृती तुम्ही त्यात थोडं स्केच दाखवा आणि त्याच्यामध्ये पुस्तकामध्ये तुमच्या वहीमध्ये आकृती काढून अशा 6 रेषाखंड काढता येतील असं उत्तर त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ओके, तर इथे आपला सराव संच जो आहे 2.1 तो पूर्ण झालेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 2.2 जो आहे तो बघूया. थँक्यू.